ती माझी त्या मोबाईल मध्ये गेलं सगळं. गेलं ते चित्री अशीच आहे बघा. ते दाखवली आत्ताची ती चित्री. चित्री मग ती 28 वर्षाची जी गाय होती हिची आई, तिचा जन्म तुमच्या इथला का? नाही नाही सांगोल्यात. ओके. मग तुम्ही कधी अशी आदत असताना वगैरे आणलेली? हा मी आणलो ते एक ती 2 वेळ झाली होती त्याची. हा त्यावेळी आम्ही आणलो इथं. ओके. आणून मग त्याचं संगोपन केलं. थोडस त्याचं काही त्यांनी असं गावेला आल्यावर त्यांनी भरवायची नाही. हा हा. भरवली नाही तर सोडली अशी असायची. मग आम्ही त्याला कसं केलं इथं आणून जरासं तयार केलं, भरवली. ती एक वेली आमच्यात. ती वेल्यावर आम्ही काय केलो, तिथनं त्याला एक दिलो आम्ही असं वासरू करून. आणि त्यानंतर ना एक वासरू ही माझ्या म्हणजे अगोदर ठेवली मी. असं झालं. ती 2च माझ्याकडे ही केली. नंतर ती परत ही केली. ओके. मग ती भरवली की उलटायची. हा हा. मी तसंच 8 वर्ष तसंच ठेवलो मी. ओके. मी हे केलं नाही. मग नंतर ती काय झालं, एक पिरियडला ती ही झाली होती म्हणजे झोपून होती थोडे 1 वर्षा पाठीमागे. त्यानंतर ना ती परत उठवलो आम्ही कसं तर दवाखाना वगैरे करून. त्यानंतर ना परत 1 वर्षाने ती झोपली, ती उठली नाही. हो का? वय पण झालं तर जाडी भरपूर होती. 28 प्लस असेल का? 27-28 असं? 28 सहज असणार. हो का? कारण सर त्यांचं सांगायचं म्हणजे तिथं 16 वर्षाची होती ती. ओके. कारण त्यांचे आता आम्हाला जे दिले त्यांच्या वडिलांनी त्यांना असं वासरू सांभाळलं होतं. त्यांनी आता कसं आता शेवटचं हे असेल पिरियड म्हणूनच त्यांनी इकडे सोडलं. त्यांनी म्हणजे घेऊन जाऊ दे. आम्ही पण ती गाई मात्र फार छान होती दिसायला. मग त्याला आणलं आम्ही, त्याचं सगळं हे केलं आणि ती करून झाल्यावर ती तर आमच्या 2दा वेगळी सोडली नाही ती. हो का? माझ्या घराला एक ही वासरू दिली आणि त्यांच्या घरी एक वासरू दिली. त्यांच्या घरात आहे तिथं. ती आता एक्सपायर होऊन कधी हे झाली आपल्या इथं? आमच्या इथं आता जून मध्ये गेली. ओके. आत्ताच्या या मागच्या जूनला आम्ही गावाकडे नेऊन त्याला हे केलं. माझ्या गावाकडे उमदी आमचं गाव प्रॉपर. हो का? तुम्ही उमदीचे? ते पुजाऱ्यांचं वगैरे टाकलाय बघा. हा हा. ते उमदीचे. मग इकडं कसं स्थायिक होण्याचं हे? आता बरेच वर्ष आम्ही इकडे आलो लहानपणी असताना. हा. ते आलो ते इथंच राहिलो. ओके. आमचं पूर्वी ते तिथं गोटा मोठा होता साहेब. तिथं आमच्यात आमच्या आजोबांच्या वेळी म्हणजे रनिंगची बैल होती. मी माझ्या बघते म्हणजे माझ्या कळत होतं त्यावेळी आम्ही बघितलो किमान आमच्यात 6-7 अशी गाई होती ती खिलार घरी असायची. मग एक गाई होती तिथं आमच्या वडिलांच्या हस्ते म्हणजे त्यांनी संगोपन करायची. गाई आम्ही सोडलो नाही कधी. म्हणजे गाई आणि वासरू सांभाळायचं हे आमचं कंटिन्यू आहेच लहानपणापासून आतापर्यंत. मग हे एवढं चांगलं ब्रीड आहे. दुधाला फार छान आहे. दूध चांगलं आणि एकदम शांत. आता ही दूध किती देते अंदाजे तुम्हाला एका वेळेचं? वेल्यावर मी एका टायमाला 4 लिटर दूध काढलो. हो का? वेल्या. आता पण सध्या सांगतोय का थोडा भाडा कमी केलोय. गाव आता भरवलोय. हा. म्हणजे गाव भरवल्यामुळे थोडस कमी केलोय. नाही तर आता पण 2.5-3 आहे. सकाळ संध्याकाळ. आणि शांत देणार दूध. कुठेही तुम्हाला पाय उचलणार नाही, फडफड करणार नाही, काय नाही. हा वासरू जवळ पाहिजे. आणि 2 नंबर कधी तर काहीतरी बिघडलं म्हणजे कोण तर काय तर अगदी धार काढताना कोण तर आलं गडबडीत तरच ते गोंधळ. नवीन माणसाला नाही. मी 12ला येऊन काढू रात्री. ओके. मलाच काढू देणार. पण नवीन माणूस असं जवळ आला तर घेणार काय? असं धावणार वगैरे नाही? नाही असं काही नाही. म्हणजे कसं एकदम असं नौका असला त्याला तो घाबरला तरच कोण दूध काढू देणार नाही. दूध आम्हालाच काढायला. ओके. ही आत्ताची आपण मगाशी दुपारी होती ती मोठी कालवड. शाकाबरला सांगते जुना मोबाईल आण म्हणून. मोबाईल घेऊन यायचा जुना. ह्यो तर ते चित्री होती ना त्यावेळी ह्यो लहान होता त्याच्याबरोबर खेळायचं बा. आमच्यातलं आता हिला भरवलेलं हिचा बाबा कुठला? ह्यो इथं कागवाडाचं एक होतं. ओके. कागवाड किती किलोमीटर तुम्हाला इथून? कागवाड आम्हाला 10 ते 11 किलोमीटर. 10-12 किलोमीटर. हो का? जवळ आहे मग कागवाड बरंच. कागवाडातलं ते जनावर आहेत तिथं. आणि आम्ही पण कसं होतोय जातीवंत बघतोय. फार ह्योच पाहिजे असं नाही. आता माज आलेली असते माझ्याला तर आहे
मग ते जनावर आलं नाही तर काय करणार म्हणजे चांगलं बघायचं आणि हे करायचं. आता 2019ला जो पूर आला होता इथं मोठा, मग त्यावेळेस कसं तुम्ही शिफ्टिंग जनावर कुठं हे केली होती? 2019ला माझ्याकडे 3 गायी होते, म्हणजे एक वासरू, 3 लक्ष्मी आणि कपिला. हे आम्ही तिन्ही घेऊन गेलो आणि ह्यांच्या जवळ एक शेड होतं, त्या शेड मध्ये आम्ही बांधलो. ओके. हा, तिथं शिरोळम बांधलं. मग इथं किती पाणी असेल या शेड मध्ये? पत्र्याच्या वर होतं पाणी. पत्र्याच्या वरती? म्हणजे सगळ्यात संपूर्ण गावाची अवघड परिस्थिती होती इथं. किती तर जनावर लोक अशी म्हणजे तुम्हाला साहेब सांगू सोडून दिल्यासारखी केली, म्हणजे कुठे जाते जाऊ दे, कोणी असं रेस्क्यू करून ज्याची जास्त एखादं दुसरं आहे तर ते आपण केलं शिफ्ट, पण ज्याची जास्त आहे त्याला अवघड झालं असेल शिफ्ट त्यांनी करणं. पण काय केलं लवकर त्याचं हे करून हे केले की म्हणजे कोण कोण शाणे असते म्हणजे हे केले. 2005ला फार हाल झाला. कशाचमुळं? 2005ला माहित 2005 ला पूर आला होता. बरोबर. काय नव्हतं त्यावेळी मध्ये जनावर फार दगावली. म्हणजे 2019चा मोठा का 5चा मोठा? 19चा मोठा. 2019चा मोठा. 2005ला लहान होता. खरं पण काय होतं त्यावेळेला एकदम अचानकच पूर येत गेला. म्हणजे अंदाज नव्हता ना. अंदाज नव्हता इथं पूर येण्याचा. तिथं पूर येणार आहे हे होणार आहे असं काहीच नव्हतं. म्हणजे तुमच्या स्वतःच्या किंवा वडील किंवा आजोबांच्या काळात पण एवढा मोठा पूर कधी आला नव्हता? 96ला आला होता. खरं त्यावेळी काय होती परिस्थिती, पूर आला आणि पटदिशी उतरलं. म्हणजे सांगतोय का, आज चढले पाणी तर 2-3 दिवसांना असं निचरा झाला. 5ला काय झालं, तुंबून राहिलं. किती 15 दिवस. 21ला काय झालं, महिनाभर तुंबून राहिलं. 19ला तसंच केलं. म्हणजे 19ला 20 आणि 21 एक महिना पाणी राहिलं. 5ला वगैरे जो आला होता ना तोही तुंबून राहिला. आणि त्याच्या अगोदर ते 94ला च्या दरम्यान 96च्या दरम्यान ते कसं त्यावेळी बंधारे नव्हते, बांध नव्हते. पूर आला 1-4 दिवसात म्हणजे पाणी खाली गेलं. म्हणजे जसं चढलं तसं उतरलं. हे जे आलमट्टी नंतर जे फुगवटा चालू झाला आपल्या इकडे त्याच्यामुळे हा गोंधळ झाला. आलमट्टी म्हणा, हिप्परगेचा डॅम, आलमट्टीपेक्षा बेकार आहे हिप्परगे डॅम. ओके. होय, त्यांनी 10 किलोमीटर असं भरावच चढवले त्यांनी. म्हणजे नॅचरल नाही तो, अननॅचरल असल्यामुळं पाणी भयानक होते. मग आता इथलं जे पाणी ते डायरेक्ट कुठं आलमट्टीला जाऊन अडकते. मग 2019ला त्या इथं अडवल्यामुळं आपल्याला पुढे पाणी लवकर इथलं हे नाही निघालं. कमी झालं. जोपर्यंत आलमट्टी पाणी सोडत नाही तोपर्यंत तिथनं पाणी कमी होत नाही. आलमट्टीनं पाणी जसं सोडत तसं इथून किती किलोमीटर वरती येते धरण? आलमट्टी भरपूर लांब आहे. तरी अंदाजे 50-1 जास्त आहे. जास्त आहे. पण ते हिप्परगे आणि आलमट्टीचं तेवढं ते उंची एवढे केले की पूर्ण जवळजवळ कराड पर्यंत ते हे राहिले. तुम्ही सगळ्याकडे जे हे करता 100 किलोमीटर आहे. खिलारचं जे म्हणजे डॉक्युमेंटरी गोळा करता हे फार कौतुकास्पद आहे. कारण कसं आहे का, आता सध्या परिस्थिती अशी आहे, खिलार सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यात चांगलं खिलार आहे. म्हणजे आज सगळ्या जनावरांचं ब्रीड बघितलं, जे क्वालिटी बाज ब्रीड आहे ते खिलारच आहे. बाकी कुठलेही जनावर बघा ते एवढं शार्पनेस नाही. ते लोकांना कळालं बाबा खिलारचे काय महत्व आहे, हे लोकांना जे कळावं लागलंय हे फार चांगलं आहे. बरेचसे जनावर आहेत, आता गीर आहे, हे आहे, त्याचं दूध भरपूर आहे, हे आहे, सगळं आहे. तर खिलारला जे महत्व आहे, म्हणजे खिलारचे जे आपल्याला जे मिळणारं खरोखरच त्याचं सोन्यासारखं देणगी आहे, हे मिळणं लोकांना कळवणं हे फार महत्व आहे. नाहीतर लोकांना काय वाटतंय, नाही ही जनावर वांड आहे, ही जनावर एवढी चांगली आहेत. प्रत्येक जनावरातली पण क्वालिटी आहे नाही असं म्हणत नाही. देशी हा चांगलाच आहे, तर ही जनावर एवढी जबरदस्त, ह्याच्यासारखं म्हणजे देवानंतर जी आहेत ही आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. कारण का एवढं मायाळू आहे, एवढं हे असतंय, एवढं शार्प, एवढं मालकावर एवढं प्रेम हे कुठल्याच जनावराला नसते. बाकी जनावर भरपूर आहेत पण एवढं हे नसते. आता ते काल एक बघितलं, मालक आला की पटदिशी उभा राहतात जनावर. काय चीज आहे की त्याला माहित आहे. आता हे एकदा सुटली होती गाय, ती आणि मोठी, आणि हे पोरं खेळत होते. खेळत होते उडी मारली, एकदम उडी मारली असे, मारली नाही कोणाला, आणि एकदम उडी मारून पलीकडे गेली. म्हणजे इतकं शार्प आणि चांगले हे असतात सुटलेले जनावर सुद्धा. हो भैया थोडं वांड आहे.
खिल्लार महा